मित्रांनो, आज आपण इकडे पाहताय छावा मोठा लक्षाच्या दावणीला आलेला आहे आणि अमोलदादा आपल्या सोबत आहेत. आता परिचय अमोलदादांचा सांगायची गरज नाही, पण तरी आता नवीन पिढी भरपूर यात अमोलदादा उतरली. जुन्या सगळ्यांना महाराष्ट्राला माहित आहे अमोलदादा कोण आहे. त्यांना परिचय सांगा. काय आता माहित आहे काय कारण सांगायची गरजच नाही. आता काय नाव गाडीच पळतोय त्यामुळे सगळ्यांनी माहितच आहे. मित्रांनो, नाव महाराष्ट्राच्या बाहेर गेले, जगभरात नाव गेले, त्यामुळे काही गरज नाही परिचयाची. बैलच नाव पळत का त्यामुळे काय. छावा खाद्य खातोय. आज काय मैदानावर गेलेला? हो, आज मैदानाला गेलो. काय झालं, कसं काय? काढला होता घरच्या गाडीने गट शेमेला मारता. अजून वासूर बारीकच आहे त्यामुळे. नवीन असल्यामुळं आता एखादा पैलवान घडवायचा म्हणलं, नवीन पैलवान, तुम्हाला काय सांगायची गरज नाही. हो. तुम्ही बच्चापणापासून त्यातच आहे, तुमच्या पिढ्या गेलेल्या आहेत. कशी तयारी करता? वासरू आम्ही कधीच मोठं घेत नाही. लहान वासरू घेऊनच तयार करतो. लहान वासरू बघून घ्यायचं, ते आपल्याला बघून डोक्याला लागलं घ्यायचं, त्याला कष्ट व्हायचं, करायचं, दुपायचं, फिरवायचं, फेर काढायचं, तर पोहणी घालायची. असं कष्ट केलं की ती येते हातात. 4-5 महिन्यात येते लगेच हातात आपल्या वासरू. आता इकडं तिकडं पण दाखवा कॅमेरा. सगळे आता दावणीला वासरच आहे ती, ह्या साईडला इकडे आहे ती, इकडे पण दाखवा. आपल्या दावणीला काय मी आम्हाला दादा बघितले त्या बच्चा वासर घेता. मोठा बैल कधीच कधीच घेत नाही. पहिल्यांदा तो बारका लक्षात एवढा घेतला होता हिरावड्यातला. ती शेटची इच्छा होती म्हणून घेतलेला ते बैल घ्यायची. कधीच मोठा बैल कधीच घेतला. आता कारण बघा की आता सध्या आहे ना, नवीन मुलं बाबा पैसा आहे म्हणून एखादा चालूचा बैल घ्यायचा आणि डायरेक्ट नंबरात आता राहायचं. काय झालंय, आता विषय काय, माणूस कष्ट करायला नको म्हणते. बैल तयार करायचा म्हणले की नको, आयता बैल घ्यायचा ना पळवायचा. आयता बैल घेणारा म्हणजे पळवा येत नाही. 4 अड्डे पळणार, पुन्हा 4 अड्ड्याने त्याचं नवीन ग्रुप तयार होतंय. तिथे शिक्षण वेगळं, आपल्यापेक्षा वेगळं असं होतंय ना. त्यामुळे नवीन बैल घेऊन शक्यतो करून वरच्या लेवलला जायचं कठीण काम. असं लहान वासरू घेऊन तयार केलं का नाही, 100% 1 नंबरला जाणार. मित्रांनो, एक मला एक इथं गोष्ट बघायला भेटली. छावा खाद्य खात नव्हता. आता हे आम्हाला खरंच शिकण्याजोगं आहे तुमच्या कुठनं या की इकडं. कारण काय माहित आहे का, आयडिया कुठली करायची, काय करायचं. मागच्या वेळेला आलेलं त्यावेळेस खाद्य भावने हाताने चारलेलं, ते आता तुम्ही कुट्टीत मिक्स करून दिला, सगळं चाटून पुसून खातोय. सगळं खाते चाटून. हे कसं डोक्यात आलं की असं चारूया? ती आमच्या पैशाला पर्याय आहे. हा, काय नाही, आता खाल्लं तरी अजून खायला लावणार त्याला. मित्रांनो, उगाच मोठा लक्षासारखा अंतराचा बादशाह ह्या दावणीला झाला. का झाला तर त्याच्या पाठीमाग बऱ्याच गोष्टी आहेत त्या. कारण तुम्ही बघितलं तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्याचा अभ्यास करायला लागतोय. त्यावेळेस होते, जर एखादा नवीन मुलगा असताना तर त्यानं काय केलं असतं माहिती आहे का, वेगवेगळे खाद्य चारून बघितले असते. होय, काय जण दुधातनं पाजणार, काय जण रोजच्या रोज त्याला गोळ करून चारणार. हा, पण नाही त्याला काय लागले खा. आता मागल्या वेळी तुम्ही आला तेव्हा खाद्य खायचंच नव्हतं. खात नव्हता. हो. ह्या दावणीचं एक वैशिष्ट्य मला जाणवले. ज्या वेळेस इथं आलोय ना, त्यावेळेस एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटली आणि काहीतरी शिकून गेलोय. होय. कारण आता बरीच जण कमेंट्स करते ती, किंवा मैदानात मी जात असतो त्यावेळेस म्हणत असते ती की मोठा लक्षाच्या दावणी कमीत कमी 1 महिन्यात तरी तुम्ही गेला पाहिजे. कारण ज्या वेळेस तुम्ही जाता त्यावेळेस त्या मुलाखती बघून काहीतरी नवीन शिकाय भेटते. माणसं व्हिडिओ पडायची वाटच बघते, तुमचा व्हिडिओ कधी पडत नाही. कारण आता असले ही मोठा लक्षाची पैदास आपल्या दावणीला त्याचा जन्म झाला, हे देवाचीच कृपा असेल. कारण काय होतं, आज लक्षा इथं नाही, पण लक्षा म्हणतात का नाही, एखादा माणूस जवळ नसला तरी असं वाटतं की तो आपल्यापाशीच आहे, तसं लक्षच आहे. जरी आता मी त्याला तर आम्ही समजतो लक्षात आहे.
काय पळू न पळू ते आपल्या नशिबाचा भाग राहिला पुढचा. कारण ज्या वेळेस आता मी इकडं आलो, मला एखाद्याचा कॉल जरी आला की कुठं आहे बाबा, लक्षाच्या दावणीला आहे, हो. म्हणजे ही म्हणतात का नाही की बाबा मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की एखादी गोष्ट लांब आहे पण तरी वाटतं आपल्या जवळच आहे ती. हा मला वाटतंय त्याला बघितलं की असं वाटतं लक्षात आहे आपल्याविषयी. कुठल्या गोष्टी आठवत्या त्या? जाताना देऊन गेले की तर गेलाय आपण. आता पेडगावचं मैदान जवळ येते आणि पेडगावच्या मैदानाचे तारीख ऐकली का नाही, मला मीच मुलाखत घेतलेली बारीक ड्रायव्हरांची. मला त्यांचा कायम किस्सा समोर येतो, तो व्हिडिओ समोर येतो, मोठा लक्षाचा आणि न्हावीच्या वजीरचा. त्या मैदानाच्या फाटीचा आणि मोठा लक्षाचं एक लय मोठं नातं असल्यागत आहे. कारण ज्या वेळेस बैल पळत होता, ज्या वेळेस ती पेडगावचं नाव निघतं का नाही त्यावेळेस म्हणतात की मोठा लक्ष जे रेकॉर्ड केलं ना त्या फाटीचं, ते रेकॉर्ड कोणाला तुटू शकत नाही. कोण तोडू शकत ती नाही. स्पीड लागलो त्या गाडी गावात पेडगावात थांबायची. ते मैदान जवळ आले काय तिथले काय काय किस्सा आठवतो आम्हाला आता? काय किस्सा तिथलं काय, त्या मैदानासारखं मैदानच नाही कुठं. ते असेल पुष्यगाव, कोरेगाव, कोळ असेल, अशी मोठी मोठी मैदान ते आले की असं झोप लागत नव्हती. मैदान जसं जवळ येईल त्यावेळी बैल पळतो त्यावेळी झोप लागायची. कधी मैदान येते असं वाटायचं. आता जाईल तिथं गट काढतोय जाईल तिथं. आणि आज महत्वाचं बाहेरनं पब्लिकला पळवले, पण शेम बायला कधीच पळाले पब्लिकला वासरू. काय अडचण पळेल वासरू, त्याच्यातलं 50% पळलं तरी बास आहे आपल्याला. त्याच्या एवढं नाही पळलं तरी बास. त्याच्या 50% जरी त्याच्या एवढं काम केलं का नाही तरी घडते काहीतरी. आता एक दुसरी गोष्ट पण शिकाय भेटते की तुमच्यासारखे बैलगाडा मालक असतात जुने जाणते की संयम तुमच्याकडे लय आहे. कारण बघितलं मी आता तुम्ही सांगितलं गट काढते सीमेला काय पण होत्या, कारण प्लस मायनस ही बैलगाडी क्षेत्र आहे. बैलगाडी क्षेत्र हारजीत होणार, सवयची लागणी, उलटी लागली, असं काय बी असतं. एखाद्या बैलावरती गाडी कमी पळाली, एखादी जास्त पळते, कमी जास्त होत राहतं. त्याला काय आहे तेव्हा क्षेत्र आहे म्हटलं एकच लागणार काय, रोज एकालाच नंबर देऊन मग बाकीच्याने काय करायचं. आता मी बघितले जवळचे मी उदाहरणं बघितली ती ताजी की एखादं वासरू जर दावणीला असलं, जर गट काढत असलं, सीमेला जर हरवत असले तर अक्षरशः ती वैतागते की बाबा आता ह्यो नाद करावा का नाही. म्हणजे टाकली ती माणसं, असं काय नाही की लय अशी आहे ती माणसं. तर काय होतंय, नाद नाही करून बी चालना, करून बी होईना झाले. त्यामुळं लय वैतागली ती माणसं. पिढ्या माणसं आहे ती खरी कटाळली त्या नादाला. आता कसं आहे माहिती आहे का, जी आता मी म्हणलं का नाही संयम तुमच्याकडे आहे, तुम्ही धीराने सगळ्या गोष्टी घेता की बाबा संयम पाहिजेच. आता काय बैल नाही आपल्यापाशी म्हणलं काय आपण काय बी करू डोक्यात एकच पाहिजे बैल लावायचं. कसं लावायचं काय लावायचं आपल्या डोक्यात लावायचं. कारण त्याला तयार करताना की बाबा नाही आज सीमेला हार झाली की जीव वैतागलाय किंवा काय, सगळ्या गोष्टी जर तुमच्यासारख्या जर घेतल्या तर 100% तो तुम्ही जसं सीमेला मार खाल्ला 2 नंबरला उतरल्या किंवा 3 नंबरला उतरल्या, पुढल्या अड्ड्यात 2 नंबरला कशी उतरते ती तयारी आपण करायची. पण राहील ही तयारी करायची. आता आजच्या सीमेला 3 नंबरला उतरली, पुढल्या अड्ड्यात काय बी टाकाटाकी 2 नंबरला उतरलीच पाहिजे गाडी, ही तयारी करायची. काय काय जणांचं कसं असतं, आता आज मार खाल्लाय गाडी, आज 3 नंबरला 4 नंबरला उतरली, ती त्यांच्या डोक्यात असतं फायनललाच करायची नाही गाडी. आपण बी कुठंतरी चुकतोय ती बघितलं पाहिजे. नुसतंच मग बैल पळवण्यात काय अर्थ नाही. बरोबर आहे ती काय काय माणसं आहे ती पैसे आहे म्हणून गाडीत बसायचं असं जातं. आत्ता बैलगाडी क्षेत्रात तेच चालतं.
त्यामुळं लक्षासारखीची बैल घडायचं कारण आहे का नाही ती या गोष्टी आहेत त्या खचून जाऊ नका, कष्ट करत राहावा आणि अभ्यास करत राहावा की आज चूक झाली ह्यातनं काय शिकाय भेटलं, ह्यात अजून आपण काय सुधारणा केली पाहिजे. ह्या सुधारणा करत करत जर गेलं ना तर 100% यश भेटणार. महत्वाचं बैलानं साथ दिली पाहिजे. आणि नुसता बैल 10 नंबरचा असून आपण 1 नंबरचं पहिरं करून काय उपयोग. कारण छावा कुठनं ना अपेक्षा भरपूर आहेत सगळ्यांना. होय, पण आहे ते असं वाटतंय की तो करेल पूर्ण सगळ्यांचा. कारण त्याकडे बघितली की एक वाटतं की मोठा राक्षस दावणीला आले आणि लक्ष इथं आहे करेल असं वाटतंय. बघूया आता काय आपलं नशीब. भाऊ नमस्कार, या की. आता भाऊ आज अड्ड्यावरून आला पण वाटत नाही त्याकडे बघून की आज पळालाय, गट पास झालाय. म्हणजे म्हणतात का नाही एखादा चंचल बैल असतो ते पळून जरी आला तरी स्वभाव तोच. त्याला कटाळा नाही कसला. ते आता उद्या 5-6 वाजता उड्या घालते. हा, आता बाहेर काढलं नाही 6च्या उड्या घालत. पाहण्याला बैलातनी भाऊ काय काय लक्षण वाटते. आता त्याला मी बघितलं की ही एक लक्षण आहे की पळून आला तरी चंचल राहायला पाहिजे. बैलागतच आहे. बैल बी पळाला तरी कटळत नव्हता. लाईटला जाईल तसं ते बी कटळायला नाही. आता आज 2 फेरे झाले. आता मी व्हिडिओ पण बघितला, एकदम चांगल्या रीतीने पळाला. पळतंय म्हणजे गाडीला पेक्षा पब्लिकला लय पळतंय असं. हा, असा आमचा अंदाज आहे. आता अजून आम्ही पुढल्या विट्याला उजव्या साईडला घालून बघणार. आता अजून 10 गाड्या ती फायनल राहील. 10. मित्रांनो बघा, असा बैलगाडा मालक पाहिजे. स्वतः सांगतात 10 अड्डे तरी अजून कड काढायला पाहिजे. भाऊ म्हणजे तुमच्याकडे म्हणतात का नाही, कड पण आहे, संयम पण आहे. म्हणजे सगळ्या गोष्टीचा अभ्यास आधीच होतो की बाबा किती मैदान अजून आपल्याला त्रास घ्यायला लागेल. होय, आपल्याला कळायला पाहिजे. हा, नाही ह्या बैलगाडी क्षेत्रात टिकू नेमकं शकणार आपला तोच बैल माणूस आहे. नेहला की लगेच फायनल राहतोय असा बी बैल वळागला पाहिजे. बाबा याला कष्ट घेतलं पाहिजे, 4 अड्डे पळवला पाहिजे, तेव्हा आपला राहील कुठेतरी. ती बी आपल्याला वळागलं पाहिजे. आता आपला पळतोय झाला, पळत नसला तरी पळतोय म्हणायचं. माझं कोण म्हणत नाही माझा कमी पळतोय असं कोण म्हणतोय का? सगळी म्हणते ती माझाच पळतोय. तसं नाही म्हणून चालत. मग पळतून गाड्या का गावणार. म्हणजे आपल्या बैलाची कुठंतरी काय गणित फसतंय त्या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे. बाबा आपला बैल कुठं काय करतोय, कुठं काय नाही हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे या गोष्टी जर मालक स्वतः जर शिकली ती आणि स्वतः जर समजून घेतली की बाबा ह्यात काय आपण चुका येत्या, काय सुधारणा केल्या पाहिजे, तर तुम्हाला पुढे यश भेटत जाणार आहे. नक्की भेटणार आहे. जर आपणच जर त्यात राहिलो की बाबा आपला बैल पळतोय म्हणतच, तर मग कुठंतरी तिथंच गणित राहणार. तिथंच आपण राहणार. भाऊ आता तुम्ही पण आला मैदानावरून. पेडगावच्या मैदानाचा काय इतिहास आहे? पेडगावला तर काय आपण नेणारच नाही वासरू. का तर आपण पेडगावला आपल्याला म्हणजे आपल्याला दिसतंय सोमवार बी आहे, सोमवार बी आहे आणि आपलं एवढं मोठं अजून वासरू नाही. आपलं पुढल्या वर्षी आपलं येईल मापाच्या पळायच्या. आपण गेलं तर पळायला पाहिजे आणि सोमवारचं शक्यत करून आम्ही बैल पळवीत नाही. कारण आता प्रेक्षकांची काय अपेक्षा आहे माहिती आहे का, की छावाने तिथे येऊन मैदानात पळावं. हाय प्रत्येकाला वाटतंय पण आपल्याला वाटतंय ना तसं. म्हणजे बैल बाबा आपला त्या ह्याचा हाय का रेंजचा, त्या रेंजचा असला तर आपण त्या अड्ड्याला जावं असं माझं मत आहे वैयक्तिक. आपलं सगळी जातील म्हणून आपण जायचं आणि गट्टालाच मार खाऊन मागे यायचं. म्हणजे मैदानात गेले तर काहीतरी घडलं पाहिजे, गट तरी गावला पाहिजे. आता काय जण म्हणणारे काय मग जुनी माणसं आहे ती कसली बैल येते घेऊन पळवी असं. त्या पेडगावच्या मैदानाचं ज्यावेळेस कोण पण नाव काढतं ना, आता तुम्ही पण त्या मैदानात भरपूर वेळा गेला असाल, नंबर केले असतील, काय इतिहास वेगळा आहे त्या मैदानाचा?
त्या मैदानात म्हणजे ते कसं आहे, जुनं मैदान आहे. पहिल्या काय एवढ्या गाड्या तिथे येत नव्हत्या, पण आता माणसाला आपलं पळाय फाटी चांगली आहे, अड्डा चांगला करते ती, कोणा पार्सलिटी होत नाही. पब्लिक जरी एवढं असलं तरी शिंग त्यात अडकलो पाहिजे. पब्लिक एवढं असलं तरी पब्लिकला काय म्हणजे जनावराला ताप होत नाही पब्लिकचा. त्यामुळे माणसं हौसन जाते तिथं. तिथं गट काढला म्हणजे 1 नंबरचं इकडं बक्षीस घेतल्यागत होतं. त्यामुळे आपल्या हौसन जाते माणसं. बर, ती आता प्रेक्षक जी वाट बघत होती त्या क्षणाची की बाबा आता छावा पाळणार होता मैदानात पेडगावच्या, सगळ्यांना वाटत होतं की पाळणार, त्या प्रेक्षकांना काय सांगाल? त्यासनी आता काय सांगायचं, आपण प्रत्येक जण म्हणणार आम्हाला बघायचं आहे बैल पाहिजे आट्यात. हा, पण सोमवार आहे त्यामुळे आपण नेत नाही त्या आट्यात. म्हणजे पहिल्यापासून तो आपला नियम आहे. सोमवार पळवीतच नाही. मित्रांनो, 100% पुढल्या वर्षी आपल्याला छावा त्या मैदानात दिसेल. कारण काय होतं, जसं अमोल दादाने सांगितलं की आपल्याला बी कळते की आपलं वासरू किती मैदान अजून करायला लागेल, त्यावेळेस ती त्या लेवलला जाईल. त्यावेळेस ज्यावेळेस उतरतो त्यावेळेस तयारीनं आणि यश भेटल असंच उतरत असतो बैलगाडा मालक. दादाराव या, तर दादाराव 2 शब्द घेऊया. कारण काय होतं, आता बऱ्याच गोष्टी आहेत त्या की बाबा बैलगाडा क्षेत्रात त्या गोष्टी जर पाहिल्या तर 100% बैलगाडा मालक म्हणून नवीन जी पिढी आहे ती पुढे यश मिळवत जाईल. काय गोष्टी असतात पाहिजे, कष्ट प्रामाणिक पाहिजे. त्या गोष्टी पाळल्या तर पुढे जाऊ शकतो माणूस. कष्ट पण प्रामाणिक पाहिजे, संयम बाळगला पाहिजे. आज वासरू घेतलं उद्या 1 नंबर होऊ शकत नाही. कष्ट पण घेतलं पाहिजे. आता ह्या घडीला ना बरीच नवीन वासरं उतरते ती, नवीन बैलगाडा मालक उतरते ती, यश घेते ती. पण जुनी बैलगाडा मालक आहेत का नाही, आणि जुनी बैल आता कमी बघायला भेटते ती की त्या नंबरात राहते ती. जुन्या माणसांचा खेळ संयमाचा. आता काय तरुण पिढीला काय, आज वासरू घेतलं पैसे जोरावर उद्या फायनलला राहते. पैशाचा खेळ झाला सगळं. एवढा पैसा आहे तो टॉपला जातो. जुन्या माणसांचं कसं संयम बाळगून खेळ खेळते. वासरू स्वतः घेऊन तयार करून त्याला कष्ट करून ती पळवते. बरं, पेडगावच्या मैदानात बघायला तर येणार का? पेडगावच्या मैदानात आता बैल एक्सपायर झाल्यापासून नाही मैदानात गेलेलो. तर मथुरला बघायची लई इच्छा झाल्या. पहिल्या मैदानात पेडगावच्या मथुरला बघायसाठी येणार. मथुरला बघितल्यावर कुठेतरी असं वाटतं की आपलं लक्ष अजून जिवंत आहे. फक्त समोरनं जाऊन मथुरला बघणार पेडगावच्या मैदानात. आता मथुरचा, मित्रांनो, मथुरवर दादारावांचा लय जीव आहे आणि प्रेक्षकांचा बी भरपूर जीव आहे. कारण त्या दिवशी ज्यावेळेस मथुर पाहायला त्यावेळेस भरपूर जणांचं स्टेटस पडले की जी नवीन गर्दी आहे त्यात जुना एकच दिसला आणि टॉपला दिसला. जुन्यातला आता बैल रागाचा तेवढाच राहिला. एवढा वय होऊन सुद्धा बैल एवढा पळतोय. कुठेतरी सगळ्या जनतेचं प्रेम आहे, दादांच्या प्रेम आहे माणसाचं म्हणून एवढा बैल पळतोय. म्हणजे जर प्रेक्षकांचा आशीर्वाद किंवा प्रेम किंवा बैलगाडा मालकाचं ही प्रेक्षकांच्या जी असते एक नातं, ती जर त्या गोष्टी जपल्या ना तर दावणीला तुमच्या एक ना एक दिवस नंदी घडतोय. 100% माणसानं पडत्या काळात जो साथ देतोय त्याला नाही विसरलं तर 100% यश प्राप्त होणार. पडत्या काळात जी लोक सोडून जाते ती आपली नसते. अमोल दादा, आता भरपूर वेळ झालेला आहे, तुम्ही पण दिवसभर मैदानावरून आलेला आहे. छावाला आता किती दिवसाचा गॅप नंतर बाहेर काढताना? काय ना, त्याला आता अड्डा करायचा असला तरच गॅप लय ठेवतो. नाही घरी व्यायाम असतो त्याला, तर झोपून चालू होतो. कंबर जास्त गॅप असला तर आता 5व्या दिवशीच अजून नाही. आता 2 फेर काढलो होतो, पडलो तर इंस्टाला व्हिडिओ टाकलो. घरी व्यायाम असतो त्याला. जरी तू पाय गावला नाही तरी 2-2 किलोमीटर मोकळ नेतो चालू. त्याला काय नाही फरक पडत, किती व्यायाम त्याला. असं बेंडळत नाही, काय नाही, कटळत नाही, काय नाही. आता बैल ना आता ती कुट्टी ठेवल्या म्हणून शांत आहे, नाही तर आता उड्या घालणारे अर्धा तास थांबत नाही.
आता पुढल्या वर्षी डायरेक्ट दिसल म्हणजे छावा. हो पुढल्या वर्षी. मित्रांनो पुढच्या वर्षीच्या पेडगावच्या मैदानात छावाची एंट्री होईल. कशी एंट्री होईल? कारण काय होतं तुम्ही सांगितले तयारी अशी करणार आहे की जी डोक्यात आहे ती करून दाखवणार. ती करायचं त्याच्याकडनं करून घेणारच आम्ही. हा काय झालं 99% त्याच्याकडनं करून घेणार. मित्रांनो आपण आपल्या चॅनल तर्फे शुभेच्छा देऊया मोठा लक्षाच्या दावणीला आणि छावाला पण, की जी मोठा लक्षानं प्रेम कमावले, जी माणसं कमावली, जी यश मिळवलं, ती छावा पण 100% यश मिळवल. धन्यवाद.